पद्मघाट येथील हा आश्रम आणि आश्रमातून दिसणारे हे मैयाचे दृश्य. नर्मदे हार, नर्मदे हार. साक्षात ब्रह्मदेवाची तपस्थली ब्रह्मांड घाट आणि याच्या दोन्ही बाजूने नर्मदा मैया वाहत आहे. नर्मदा मैयाच्या मधोमध ही ब्रह्मदेवाची तपस्थली आहे आणि याच्या दोन्ही बाजूने नर्मदा मैया वाहत आहे. नर्मदे हार. ब्रह्मघाटवरून पुढे आल्यानंतर मैयाचे हे आणखी एक स्वरूप छोटी दुआधार नामक हे मैयाचे एक स्वरूप आहे. या पद्धतीने या ठिकाणी नर्मदा मैया वाहत आहे आणि हा परिसर आजूबाजूचा. नर्मदे हार. रात्री आम्ही मुक्कामाला थांबलो होतो. हा सिद्ध तपोवन आश्रम. हा आश्रमाचा परिसर आणि पूर्णपणे जंगलात पहाडीवर मैयाच्या किनारी असा हा आश्रम आहे. हा आश्रमाचा परिसर पूर्णपणे जंगलात असणारा हा आश्रम आहे. हे सिद्ध तपोवन येथील ज्ञानानंद महाराज हे परिक्रमावासींसाठी मनापासून सेवा पुरवितात आणि सर्वांची अस्तिवाईकपणे चौकशी करतात. नर्मदे हार. आणि हा छोटी दुहाधार नामक मैयाचा प्रवाह. या ठिकाणी मैया अतिशय सुंदर स्वरूपातून वाहत आहे. छोटी दुहाधार असं या परिसराचे नाव आहे. नर्मदे हार. नर्मदे हार. सिद्ध तपोवन येथील हे जे शिवलिंग आहे या शिवलिंगाचा आकार वरचेवर वाढत आहे असे येथील महाराजांचे म्हणणे आहे. हा जो मधोमध लिंग आहे तो फार छोटा होता, परंतु आता हळूहळू वाढत तो भरपूर मोठा झालेला आहे. नर्मदे हार. किनाऱ्यावरून प्रवास करत असताना दगडधोंडे पर्वत यांचा भोगा करत जाणारी नर्मदा माता हे स्वरूप आपणाला काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्याच प्रकारचे हे स्वरूप या ठिकाणी दिसत आहे. नर्मदे हार. नखंड सूनु शौन सासुरारि सेवि सर्वदा कुंवर भवाब्धि